खांडगाव येथील खांडेश्वर मळा या ठिकाणी लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचा उद्घाटन व रौप्य महोत्सव समारंभ तसेच खांडेश्वर शेतकरी सहकारी साधन संस्था या किराणा मॉलचा स्थलांतर व उद्घाटन समारंभ माजी महसूल मंत्री माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या हस्ते संपन्न झाला। कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री लहानुभाऊ गुंजाळ, त्याचप्रमाणे डॉक्टर सुधीरजी तांबे, श्री काकासाहेब कोयटे, आमदार सत्यजित दादा तांबे, स्वामी दयानंदगिरी महाराज, बाजीराव पाटील खेमनर, ॲडव्होकेट माधवराव कानोडे, इंद्रजित भाऊ थोरात आदी मान्यवर उपस्थित होते। सर्वांचे स्वागत संस्थेचे चेअरमन श्री रावसाहेब गुंजाळ व व्हाईस चेअरमन श्री संजयराव गुंजाळ यांनी केले। संगमनेर साखर कारखान्याचे संचालक श्री रमेश भाऊ गुंजाळ यांनी आभार मानले। या प्रसंगी रौप्य महोत्सव निमित्त सभासदांना 1000चा बोनस देखील देण्यात आला। लक्ष्मी पतसंस्थेच्या रौप्य महोत्सव निमित्ताने संस्थेच्या 923 सभासदांना बोनस म्हणून प्रत्येकी 1000 रुपये भेट देण्यात आले। संपन्न झालेल्या कार्यक्रमाची चित्रफित। लक्ष्मी पतसंस्थेचे भारत उद्घाटन व खांडेश्वर शेतकी साधन संस्थेच्या किराणा मॉलचे स्थलांतरचे कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आमचे गावचे ज्येष्ठ मार्गदर्शक व खांडेश्वर मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आदरणीय लहानभाऊ पाटील गुंजाळ यांनी स्वीकारावे अशी मी विनंती करतो। धन्यवाद। खांडेश्वराच्या पावनभूमीमध्ये आपल्या सर्वांचे कामधेनू ठरणाऱ्या लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित खांडगाव या संस्थेच्या नूतन इमारतीचा स्थलांतर सोहळा, त्याचबरोबर गेले 20 वर्षापासून आपल्या शेतकऱ्यांना किराणाच्या रूपाने अहोरात्र सेवा देणाऱ्या खांडेश्वर शेतकी साधन संस्था मर्यादित खांडगाव या संस्थेच्या किराणा मॉलचे उद्घाटन आपल्या सर्वांचे मार्गदर्शक व आपल्या तालुक्याचं भूषण, राज्याचं कणखर नेतृत्व माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात साहेब, त्याचबरोबर कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय भाऊ, कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले नाशिक पदवीधर संघाचे माजी आमदार आपले तासार आहेत, त्याचबरोबर विजू शेठ रहाणे आणि खऱ्या अर्थाने या बिल्डिंगला मूर्त स्वरूप दिलं असे खास पुण्याहून आपल्या संगमनेर अकोल्याचे सुपुत्र योगेशजी वागचौरे, त्याचबरोबर आपल्या बिल्डिंगचं ज्यांनी फर्निचरचं इंटेरियर केलं ते असे आर मालपाणी साहेब, त्याचबरोबर या बिल्डिंगचे कॉन्ट्रॅक्टर अभिजित गुंजाळ व दादासाहेब गुंजाळ उपस्थित, आपल्या गावच्या विविध संस्था सोसायटीचे चेअरमन, सर्व दूध संस्थेचे चेअरमन, सरपंच संस्थेचे चेअरमन, आपल्या गावातील सर्वच कामगार पोलीस पाटील छायाताई गुंजाळ असतील, सर्वच मान्यवर। खरं तर बहुसंख्येने आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत। त्या ठिकाणी कैलास शेठ पानसर आहेत, नानासाहेब शिंदे आहेत, त्या सुभाष पाटील गुंजाळ, आपल्याला विनंती की आपण व्यासपीठावर यावं। त्याचबरोबर आमचे स्नेही सुरेश शेठ तानोरे मार्केट कमिटीचे संचालक, त्यांनाही विनंती की आपण या ठिकाणी व्यासपीठावर यावं। शेतकी संघाचे संचालक भास्करराव गोपाळ, तर हा अत्यंत आनंदाचा दिवस, आपल्या दृष्टीने महत्त्वाचा दिवस आहे। कारण आपण बघतो एक भव्य वास्तू गेले 27 वर्ष आपल्या संस्थेला झालेली आहे। खऱ्या अर्थाने मागच्या वर्षी रौप्य महोत्सवी होता आपल्या संस्थेचा, परंतु सर्व संचालक सभासदांची इच्छा होती
की संस्थेचा रौप्य महोत्सवी स्वतःच्या इमारतीत व्हावा या उद्देशाने आपण 1-1.5 वर्ष लेट केला आणि स्वतःची इमारत भव्य दिव्य अशी इमारत या ठिकाणी उभी राहते आणि तिचा रौप्य महोत्सव सोहळा आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आमदार बाळासाहेब थोरात साहेब असतील, डॉक्टर तांबे साहेब असतील, त्याचबरोबर काका कोळके साहेब असतील, या सर्व व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते होतोय. याचा निश्चितच एक सभासद या संचालक या नात्याने निश्चित असा आनंद होतो. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे की महाराष्ट्राचा आदर्शवत सहकार कुठं, देशाचा आदर्शवत सहकार कुठे असेल तो महाराष्ट्रात, आणि महाराष्ट्रातला आदर्शवत सहकार कुठे असेल तो संगमनेर तालुक्यातला, आणि संगमनेर तालुक्यातला सहकाराचा आदर्श कोणता असेल तो आपल्या खांडगावचा. इतकं आदर्श कामकाज आपल्या गावातून होत असतं. याचं कारण म्हणजे आपल्याला शिकवण दिलेली ते स्वर्गीय सहकारमर्षी दादांनी आपल्याला सहकारात कसं काम करावं याचे धडे आपल्या सर्वांना दिले. आणि दादा म्हणजे एक व्यासपीठ आहे, एक सहकाराचं व्यासपीठ आहे, एक सहकाराचं विद्यापीठ आहे, आणि त्या विद्यापीठाचे कुलगुरू साहेब आहेत, आणि त्या विद्यापीठाचे आपण सर्व या ठिकाणी व्यासपीठावर बसलेली मान्यवर मंडळी त्या विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. त्या गावचे बरेच नागरिक राहतात. त्या ठिकाणी देखील जवळ 4.25 कोटी रुपयाच्या ठेवी, आणि या ठिकाणी मधुभाऊ गुंजाळ बसलेले, त्यांची देखील शिवकृपा पतसंस्था आहे, त्यांच्या देखील 13-14 कोटी रुपये, म्हणजे 4,000 लोकसंख्या असलेल्या गावात 50 कोटी ठेवी असलेलं एकमेव तालुक्यातील गाव म्हणून आपल्याला अभिमानाने या ठिकाणी सांगावं लागतं. याचं कारण मित्रांनो, या ठिकाणी कष्ट करणारा सगळा आपला शेतकरी वर्ग आहे. आपण बघतो बरेच युवक शेतकरी या ठिकाणी कष्ट करतात, नवीन नवीन शेतीचे प्रयोग करतात. आदरणीय साहेब असतील, दरवर्षी साहेब तुम्ही आमच्या एका युवकाला राज्य पातळीवरचा पुरस्कार शेती क्षेत्रात देतात, आणि हा त्यांच्या घामाचा पैसा ते विश्वासाने आमच्याकडे देतात. आणि आपल्याला माहिती आहे स्वर्गीय सहकारमर्षी दादांची शिकवण की त्यांनी घामाला दिलेला पैसा आपण सांभाळून ठेवण्यासाठी विश्वस्त आहे, आणि त्या पैशाचा योग्य विनियोग व्हावा या उद्देशाने आपल्या या पतसंस्था कार्यरत करतात, आणि त्यात लक्ष्मी पतसंस्थेचं नाव अग्रक्रमाने घेतलं जातं. हे करताना आम्ही साहेब 27 वर्ष 10x12च्या खोलीमध्ये कारभार केला. संस्था एवढी मोठी होत असताना डेअरीचे आपणच त्या ठिकाणी 1982 साली त्या ठिकाणी नाबाजी बाबा चेअरमन होते. 1982 साली त्या ठिकाणी समोरची भव्य वास्तू त्या ठिकाणी उभारली, आणि गेले 40 वर्ष ही वास्तू आपल्या सर्वांना सेवा देते. इतकी भक्कम इमारत आहे, म्हणजे 2 पिढ्या आता आमच्या झाल्या, 3ऱ्या पिढीला देखील त्याचा घोर नाही. आणि आता या ठिकाणी आपल्या लक्ष्मी पतसंस्थेच्या रूपाने आणखीन एक वास्तू या ठिकाणी उभी राहते. खरं तर मला अनेक जणांनी विचारलं की संस्थेच्या हिशोबाने एवढी मोठी वास्तूची काय गरज आहे, परंतु गेल्या 5 वर्षात संस्थेचा कारभार दुपटीने वाढलेला आहे. ठेवींचा ओघ तर प्रचंड आहे. कर्जदार आपल्याला शोधावं लागतं. शहरात या ठिकाणी 80% ठेवी आपल्या गावात येईल आणि 20% बाहेर येईल, आणि कर्ज वाटप उलट परिस्थिती. 20% आपण गावात कर्ज वाटप केलेलं आहे, 80% शहरात कर्ज वाटप केलेलं आहे, आणि अनेक व्यापारी बांधवांना आपण या ठिकाणी कर्ज वाटप केल्यामुळं त्यांनी वेळेवरती कर्जाची फेड करतात, आणि शेतकऱ्यांचं देखील मी अभिनंदन करतो. अगदी कोरोना काळात देखील आपली थकबाकी 5%पेक्षा कमी होती. अशी संस्थेची आर्थिक परिस्थिती अत्यंत उत्तम. या ठिकाणी आम्हाला अभिमानाने सांगायला या ठिकाणी आनंद होतो की आतापर्यंत कोणत्याही कर्जदारावर आम्हाला कठोर कारवाईची वेळ आली नाही, कारण इथल्या लोकांना व्यवहार कळतो. त्याच्यामुळे पतसंस्थेचा वसुली चांगली आहे, त्यामुळे ठेवीचा आणि विश्वास लोकांचा आपल्यावर इतका प्रचंड आहे का मध्ये डळमळीत झालेली होती. असं वाटलं होतं 1-2 वर्षापूर्वी का पतसंस्था चळवळ डळमळीत होते काय, परंतु उलट त्याच काळात आपल्यासारख्या पतसंस्थेवर ठेवीचा ओघ वाढत आला. म्हणजे एका 6 महिन्यात साहेब आमच्याकडे 8 कोटी रुपये ठेवी वाढल्या. हे केवळ आपल्या नेतृत्वावर विश्वास असलेलं प्रतीक आहे. साहेबांच्या शिकवणीचं, साहेबांच्या आदर्शाचं हे प्रतीक आहे. हे करत असताना सर्व चेअरमन आमचे रावसाहेब दादा असतील, व्हाईस चेअरमन संजू भाऊ असतील, सर्व संचालक मंडळ खूप विश्वास आमच्यावर ठेवतात. जे कोणताही निर्णय संचालक मंडळात एक मताने होतो, आणि झालेल्या निर्णयाची अंमलबजावणी होताना जनतेने ठेवलेला, या ठिकाणी ठेवीदारांनी ठेवलेला प्रत्येक पैसा त्यांच्या कष्टाचा आहे, घामाचा आहे, ही जाणीव ठेवून आपण ही संस्था या ठिकाणी सांभाळत असतो. आणि हे करत असताना आज संस्थेचा रौप्य महोत्सवी वर्ष मोठ्या दिमाखात साजरा होतोय. संस्थेची जवळजवळ 1.5-2 कोटी रुपयाची या ठिकाणी इमारत उभी राहिलेली, आणि संस्थेचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे, संस्थेने अनेक सभासदांना मोठं केलं आणि नंतर स्वतः उभी राहिली. ज्यावेळेस संस्थेची 100% इमारत निधी स्वतःचा स्वावलंबी झाली, त्याच वेळेस या इमारतीचं या ठिकाणी पायाभरणी झाली, आणि संपूर्ण स्वनिधीवर ही इमारत उभी राहिली. ही इमारत अत्यंत अद्ययावत आहे. या ठिकाणी योगेश वागचौरे जे आर्किटेक्ट आहे, त्यांनी सुंदर असं डिझाईन दिलं. RR मालपानी साहेब यांनी फर्निचरचं उत्तम असं काम केलं,
आणि आपले अभिजित गुंजाळ आणि दादासाहेब गुंजाळ यांनी उत्कृष्ट असं बांधकाम केलं आणि एक अप्रतिम वास्तू या ठिकाणी उभी राहिली. या वास्तूचा केवळ सभासदांशी लक्ष्मीपत संस्थेशी संबंध नाही, तर या वास्तूच्या आपण आल्याला बघितलं असेल की या ठिकाणी खांडेश्वर शेतकी सहकारी साधन संस्था आहे आमची. त्या संस्थेमार्फत गेल्या 22 वर्षापासून दूध डेअरी या ठिकाणी किराणा दुकान चालवलं जातं. ना नफा ना तोटा या तत्वावर कोणता 1 रुपयावर धंदा करतो आम्ही. वार्षिक काही आम्हाला पगार जाऊन 1 लाख रुपये पण देखील त्याच्यात नफा होत नाही, परंतु सभासदांना शहरातल्या होलसेल भावात या ठिकाणी किराणा मिळावा या हेतूने आदरणीय भाऊ असतील, बाबा असतील यांनी ती त्या काळी 20-22 वर्षापूर्वी ही संस्था स्थापन केली आणि आम्ही भाग्यवान आहे, आम्हाला या संस्था चालवायला मिळाल्या. या संस्थेचे चेअरमन बाजीराव गुंजाळ असतील, व्हाईस चेअरमन रमेश मारुती गुंजाळ असतील, यांनी अत्यंत काटकसरीने ही संस्था चालवत असतात. हे करत असताना आपल्याला अभिमान वाटतो की तालुक्यात आपल्याजवळ 13-14 संस्था आहेत, त्यामध्ये 2 पतसंस्था आपल्या उत्कृष्ट आहे. या गावात 3 सहकारी डेअऱ्या आहेत. दैनंदिन 10,000 लिटर दूध या गावाचं संकलन आहे, परंतु 7,000 लिटर दूध आपल्या संगमनेर तालुका दूध संघाला जातं. या ठिकाणी आदरणीय रणजितदादा देशमुख साहेब बसलेले. आपण बघतो कोरोना काळात मध्ये फार वाईट परिस्थिती दूध उत्पादकांवर आली होती, परंतु आपल्या राजहंस दूध संघ आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रसंगी स्वतः जळ खाली, आपल्या डेअऱ्यांनी जळ खाली, परंतु दूध उत्पादकांना जळ बसू दिली नाही आणि ताट मानेने आज दूध उत्पादक उभा आहे. ते केवळ साहेबांच्या कृपेमुळे, याचा निश्चितच आपल्याला अभिमान आहे. हे करता या रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने सभासदांना जवळ 935 सभासद आहेत, त्यांना 1,000 रुपये आपण बोनस शेअर्स आपण प्रति सभासदांना या रौप्य उत्सवाच्या निमित्ताने साहेबांच्या हस्ते देत आहे. आणि ही रौप्य महोत्सवाची भेट आपल्या सर्व ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना खरोखरच एक आनंददायी आहे, कारण आपण खूप काटकसरीने हा कारभार केलेला आहे आणि साहेबांनी दिलेली शिकवणीतून या संस्था भविष्यात अशी अधिक प्रगती करतील अशी अपेक्षा या निमित्ताने मी व्यक्त करतो. उपस्थित सर्वच मान्यवर खरं तर बहुसंख्येचे आता व्यासपीठावर यावं अशी आमची इच्छा आहे, परंतु आपण बहुसंख्य मान्यवर मंडळी तालुक्यातून या कार्यक्रमासाठी आलेत. त्याबरोबर गावातील सर्व संस्थांचे पदाधिकारी, सरपंच असतील, सर्वच पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेत. सर्वांचं मी आपल्या गावच्या वतीने, आपल्या सर्व संस्थांच्या वतीने अंतःपूर्वक स्वागत करतो व माझं शेतकरी विकास मंडळाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक भाऊसाहेब संतोषी थोरात, संगमनेर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय बाबा श्री विठ्ठल गुंजाळांनी करावा अशी त्यांना विनंती करतो. त्याचबरोबर RB शेठ रहाणे यांचा सन्मान माननीय श्री सकाराम दगडू काळे यांनी, सदस्य RM कातोरे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी कार्यकर्त्यांनी भास्करराव गोपाळे साहेबांना विनंती की आपण आपल्याला सर्वांना लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था निमित्तानं ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय बाजीराव पाटील खेमनर असे सर्वच मंडळी या निमित्तानं खांडगाव या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात. आपलं सर्वांचं स्वागत करतो. आपल्याला नव्या वर्षाच्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. मी लक्ष्मी पतसंस्थेच्या सर्व संचालक मंडळाला, सर्व सभासदांना आजच्या या रौप्य महोत्सवानिमित्त तसेच नवीन इमारतीच्या आजच्या या उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा देतो. धन्यवाद. लक्ष्मी ग्रामीण बिगर पतसंस्थेच्या या उद्घाटन प्रसंगी एवढंच बोलतो, या सर्व ज्यांनी या ठिकाणी काम केलं, चेअरमन, सभासद एकीने राहिले, त्या सर्वांना शुभेच्छा देतो. नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद. काम आहे ते काम अतिशय उत्तम असं आहे. आदरणीय भाऊसाहेब कपिल गुंजाळ यांना विनंती करतो की हस्ते होतोय. त्याचबरोबर बाळासाहेब बबन पालोडे, रंजू आणि आपले मित्र महेशजी वागचौरे यांचे धाकटे बंधू योगेशजी वागचौरे जे पुण्याचे आर्किटेक्ट करतात, त्यांनी देखील बिल्डिंगचं डिझाईन या ठिकाणी दिलेलं आहे. मी त्याचाही सत्कार आदरणीय साहेबांच्या हस्ते होतोय. खरं तर योगेशचा आपल्याला अभिमान आहे. पुण्यासारख्या ठिकाणी यानंतर एक विशेष सत्कार होतोय. सिद्धी संदीप गुंजाळ हिच्याबद्दल सांगायचं झालं तर या विद्यार्थिनीनं 10वीची विद्यार्थिनी आहे. या विद्यार्थिनीनं जी नमाजी पाटील गुंजाळ यांचं महत्वाचं योगदान राहिलेलं आहे, त्यांचा सन्मान निधी दिला आणि
तेथील विकास कामाला गती आली त्याबद्दल आमदार साहेबांचा सन्मान. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष, महाराष्ट्रामधील पतसंस्था फेडरेशनच्या निमित्तानं अध्यापकांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो. महाराष्ट्रात मला ज्या ज्या ठिकाणी जाण्याचा योग येईल त्या ठिकाणी मी निश्चितपणे सांगेन की तुम्हाला जर खऱ्या अर्थानं सहकाराचा विकास पाहायचा असेल तर खांडगावमध्ये जा आणि या लक्ष्मी पतसंस्थेच्या इमारतीला भेट द्या. अशा प्रकारची भव्य दिव्य इमारत आणि सर्वांग सुंदर अंतर्गत सजावट या इमारतीमध्ये उभी राहिलेली आहे. याचा आम्हाला सगळ्यांना सहकारी मित्रांनो निश्चितपणे अभिमान आहे. आणि हा अभिमान बाळगत असताना या पतसंस्थेच्या कामकाजाविषयी सुद्धा मला सांगितलं पाहिजे. केवळ 27 वर्ष झाले या पतसंस्थेला स्थापन होऊन. 27 वर्षामध्ये जवळपास 31 कोटी रुपयांच्या ठेवी, म्हणजे एका वर्षामध्ये जवळपास 1,10,00,000 रुपयाचा विश्वास या संचालक मंडळानं संपादन केलेला आहे. आणि सहकाराची जी काही आदर्श पतसंस्थेचे निकष असतात ते सर्व निकष या पतसंस्थेनं निश्चितपणे पूर्ण केलेले आहे. गुंतवणुकीमध्ये मला मुद्दाम सांगावंसं वाटतं की ठेवीच्या 25% गुंतवणूक करण्याचा सहकार खात्याचा निकष आहे. बापूसाहेब टाक आहे, CA आहे, बरोबर आहे ना बापूसाहेब? तरी सुद्धा 25%च्या ऐवजी 33.31% एवढी तरलता या लक्ष्मी पतसंस्थेनं राखलेली आहे. हे निश्चितपणे या पतसंस्थेच्या सुरक्षिततेचं लक्षण आहे. त्याचप्रमाणे जो काही स्वनिधी असतो प्रत्येक पतसंस्थेचा, त्या स्वनिधीच्या 10 पट ठेवी प्रत्येक संस्थेला उभारता येतात. म्हणजे ठेवीच्या किमान 10% एवढा स्वनिधी पाहिजे तर तो या संस्थेचा तब्बल 13.25% इतका आहे. म्हणजे तो निकष सुद्धा सुरक्षिततेचा या संस्थेनं सहकार खात्यानं ठरवून दिलेल्यापेक्षा चांगल्या प्रकारे पार केलेला आहे. CD रेशो सुद्धा जो 70% पाहिजे तर या संस्थेचा CD रेशो म्हणजे कर्ज वाटप हे ठेवींच्या मानानं केवळ 66.64% एवढं आहे. आणि ही जी काही भव्य दिव्य इमारत या ठिकाणी दिसते आहे, मला आश्चर्य वाटलं की एवढी मोठी इमारत संचालक मंडळाने बांधण्याचा धाडसाचा निर्णय कसा घेतला. परंतु तब्बल 1,45,00,000 रुपयाचा इमारत निधी या संस्थेनं आपल्या नफ्यातून उभारला आणि त्या 1,45,00,000 रुपयाच्या निधीतून ही इमारत भव्य दिव्य अशा प्रकारची उभी केलेली आहे. सभासदांच्या ठेवीतला एका पैशालाही यांनी त्या ठिकाणी हात लावले नाही. दुर्दैवानं आज काय महाराष्ट्रातल्या सहकारी पतसंस्था चळवळीच्या वतीनं मनापासून अभिनंदन करून थांबतो. धन्यवाद. जय सहकार. धन्यवाद. ही चळवळ टिकवण्यासाठी आपण सर्वजण अतिशय कटिबद्ध आहोत. खांडगाव जे गाव आहे ते अतिशय समृद्ध असं गाव आहे आणि त्या समृद्धीचं एक उदाहरण म्हणून आज ही फार मोठी इमारत या ठिकाणी उभी राहिलेली आहे. मग तो दूध धंदा असो, तो ऊसाचं शेती असो, टोमॅटोची शेती असो, अन्य भाजीपाल्याची शेती असो, उत्कृष्ट शेती करणारे शेतकरी या खांडगावमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आणि व्यवस्थापन देखील या सगळ्या शेतकऱ्यांचं इतकं चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन आहे की आलेल्या पैशाचा कशा पद्धतीने मॅनेजमेंट करायची याचं देखील उत्तम उदाहरण जे आहे ते आपल्याला आज खांडगावमध्ये पाहायला मिळतं. आणि म्हणून त्याचंच एक उदाहरण आता कपालेश्वरच्या सगळ्या देवस्थानच्या लोकांनी सत्कार केला, पण खांडेश्वरचं देखील देवस्थानमध्ये ज्या पद्धतीची काम चाललेलं आहे, म्हणजे आदर्श असं एखादं देवस्थान जर असावं तर ते खांडेश्वरचं देवस्थान आहे. शेकडो कोटी रुपयाच्या म्हणजे वर्षाला 50-60 लाख रुपयाचा या ठिकाणी आज उलाढाल त्या खांडगावच्या देवस्थानमध्ये होतीये. स्वतःचं उत्पन्नाचा स्रोत तयार करणं, त्याच्यातून प्रगती करणं आणि सामान्य माणसाला अतिशय कमी भावामध्ये सुखसोयी आणि सुविधा उपलब्ध करून देणं हे काम या सगळ्या संस्थांनी मागच्या काळामध्ये केलंय. आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने आजच्या या कार्यक्रमाला एवढ्या मोठ्या संख्येने तालुक्यातलेही सगळे नेते मंडळी आलेले आहेत, त्याचबरोबर ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले आहेत. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत मी पुन्हा एकदा या संस्थेला, संस्थेचे चेअरमन रावसाहेब गुंजाळ असतील, रमेश भाऊ गुंजाळ असतील आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. त्या दृष्टीनं जो आपण आज कार्यक्रम करतोय, लक्ष्मी बिगर शेती पतसंस्थेच्या इमारतीचं उद्घाटन, शेतकी साधन संस्थेच्या किराणा मॉलचं उद्घाटन, त्या उद्घाटनाचे प्रमुख आपले नेते आमदार बाळासाहेब थोरात, सर्व सभासद आणि आमचे
जुने मित्र बाजीराव पाटील खेमनर, खरं वास्तविक ते आजारी असून सुद्धा पण मी फोन केला, ते कार्यक्रमाला आले. बाजीराव पाटलांच्या माझा जो भाऊसाहेबांच्या जवळचा संबंध आला तो अतिशय महत्त्वाचा होता आणि आत्तापर्यंत तो आम्ही टिकवला आहे. मला आठवत आहे 78-79 साली आदरणीय दादांनी मला सांगितलं की तुम्ही दूध डेअरी चालू करा आणि त्यावेळेस ह्याच कोपऱ्यावर नाबाजी, मी, आमचे सोपनराव तिघजण एक केन घेऊन उभा राहिलो आणि त्या केनपासून जे सुरुवात झाली तर ती समोरची दूध डेअरी 12 वर्ष नाबाजी पाटील चेअरमन ठेवले. तिथं सोपनराव सुरुवातीला होते, परंतु अतिशय काटकसरीनं तिची बिल्डिंग आम्ही बांधायला काढली. पहिला मजला झाला. दादानी सांगितलं, आले फिरायला, म्हणे नाबाजी मी कर्ज देतो पण वरचा मजला सुद्धा बांधून टाका. त्या टायमाची गोष्ट म्हणजे 80-79 सालची गोष्ट. आणि मग त्या पद्धतीने दोन्ही मजलीवरचे झाले आणि पुढं चळवळ पतसंस्थांची आली आणि आताच काकासाहेब कोटेंनी जे सांगितलं का डेअरीची संलग्न पतसंस्था असावी, हे भाऊसाहेबांचं खरं धोरण होतं त्या काळात. आणि ते भाऊसाहेबांनी सांगितलं की ते पतसंस्था तुम्ही सुरू करा आणि आम्ही थोरातांचा सुद्धा आहे विकासामध्ये, त्यांचा सुद्धा खूप मोठा वाटा आहे. म्हणून अशा दृष्टीने मी त्यांचे आभार मानतो, आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार मानतो. आणि खरं वास्तविक अध्यक्ष आमची तरुण मंडळी ऐका ना, ते म्हणे तुम्हालाच अध्यक्ष करायचं. मी म्हटलं पाहुणा डॉक्टरांना करू, तर परंतु ते काय ऐकायला तयार नाही. आणि मला असं वाटतं आता माझं वय 80ला शिवलंय आमदार साहेब, हा कदाचित माझा शेवटचा कार्यक्रम असेल. याच्या पुढं काय आता माझे ज्याने विकास होईल, तरुण पिढी काय करायचं असेल ते त्याला शुभेच्छा राहतील माझ्या. परंतु आता आम्ही थांबलं पाहिजे. नाबाजी थांबलेत, आम्ही थांबलो, कृष्णदादा थांबलेत, सर्व मंडळी थांबलेत. आम्ही सारखं बदल असा नवीन कार्यकर्ते झाले पाहिजेत असं करत असतो. त्या दृष्टीनं या संस्था खूप चांगल्या चालू आहेत गावामध्ये आणि अशाच पुढं चालू राहावात अशी मी खांडेश्वरचरणी प्रार्थना करतो. आपण सर्वजण आलात आणि एवढी मोठे कार्यक्रम आज या ठिकाणी होतोय त्याचा मला मनस्य आनंद होतो. म्हणून मी पुन्हा एकवार सर्व पाहुण्यांचे आभार मानतो. मला अध्यक्ष केलं त्याबद्दल संयोजकांचे आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद भाऊ. आपण आपल्या सर्व संस्थांच्या यशोगाथा आहे. त्यासाठी त्यांनी संस्था केली, चांगला मॉल त्या ठिकाणी सुरू केला, त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून अभिनंदन करतो. पुन्हा एकदा इथे नाबाजी पाटील पिढीमध्ये आदरणीय दादांच्या तालमीमध्ये तयार झालेले ते नेतृत्व आहे. आता नवीनही नेतृत्व खूप चांगल्या पद्धतीने काम करते. मी त्या सर्वांच्या मनापासून अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. विठ्ठलप्पा गुंजाळ यांचा सन्मान साहेबांच्या हस्ते यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. प्रातिनिधिक स्वरूपात हे सर्व संचालक सन्माननीय मनोहर लहानभाऊ गुंजाळ. लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित हिच्या नूतन वास्तूचे उद्घाटन, रौप्य महोत्सवी समारंभ, त्याचप्रमाणे खांडेश्वर शेतकरी सहकारी साधन संस्था हिच्या किराणा मालाच्या स्थलांतरचं उद्घाटन या कार्यक्रमाकरता अध्यक्ष माननीय लहानभाऊ पाटील गुंजाळ, उपस्थित असलेले माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे, स्वामी दयानंद गिरी महाराज. आज आपण लक्ष्मी ग्रामीण बिगर संस्थेचा या बिगर शेती पतसंस्थेचं नूतन वास्तूचं उद्घाटन केलेलं आहे. हे खरं आहे की ही पतसंस्था आता असं झालंय की इकडं पुढच्या निमगाव बुद्रुककडं जायचं असेल सावरचोळकडं तर सध्या तरी मान वळवल्याशिवाय कोणी जाऊ शकत नसेल असं मला वाटतं. मी जात असताना असं पाहिलं की अरे बाजली पतसंस्था एवढी मोठी, कोणाला विचारलं काय नेमकं काय, त्याची नावं दिलेलं नव्हतं. तेवढी पतसंस्था आहे. म्हणजे पतसंस्था एवढी मोठी पतसंस्था म्हणजे किती शेकडा कोटीच्या ठेवी आहे का 1000 कोटीच्या ठेवी म्हणते एवढं मोठी त्याची बँकच्या ठेवीवरती असतात एवढी. परंतु याच्यामध्ये
एक फार वैशिष्ट्यपूर्ण काही गोष्टी मला लक्षात आल्या की अशी इमारत रस्त्याने जाताना दिसत असताना मात्र तिचे स्क्वेअर फूट तितके जादा नाहीये. आणि तिचं नियोजन जे केलंय आर्किटेक्ट जे आहेत त्यांचं कौतुक या निमित्तानं मी करतो. आणि योगेश वास्तवरे आणि काय टीम तुमची मालपारीजींचं का त्याच्यात आत फार इंटेरियर तर सुंदरच केलंय, परंतु प्रत्येक गोष्ट जितकी पाहिजे तितकी व्यवस्थित पद्धती केली. थोडी वाढीव मला दिसली. काउंटर जे केलेत आता जर आत पाहिले तर काउंटर कस्टमरला आल्यानंतरचे काउंटर 5-7 काउंटर आहेत. म्हणजे पुढं व्यवहार वाढला तरी हरकत नाही असं म्हणणार अशा प्रकारचं आहे. लॉकर केलेलं आहे, म्हणजे तो स्ट्रॉंग रूम सुद्धा तिथं दिलेली आहे. ही खूप चांगली गोष्ट आहे. प्रत्येकाचे ऑफिस वेगळ्या पद्धतीनं केलेलं आहे. या पलीकडे जाऊन सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे वारसा सुंदर हॉल आहे, बैठकीचा सुंदर हॉल. नुसतं वार्षिक सभा तर आहेच, परंतु अनेक सेमिनार सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीनं करू शकाल. म्हणजे शहरात सुद्धा नसेल असा सुंदर हॉल तिथे केलेला आहे. तुम्हाला थोडीशी मॅनेजमेंटचं आता सवय झालेलीच आहे, कारण इथं डॉक्टर मी सुद्धा सांगितलं की ज्या पद्धतीने खांडेश्वरची मॅनेजमेंट जर पाहिली, तुमचं मंगल कार्यालय, मंदिर, ह्या सगळ्या, तर तुम्हाला मॅनेजमेंट अत्यंत चांगल्या पद्धतीने जमते. आणि त्याचा परिणाम सगळा इथे सुद्धा दिसला. का जुन्या पिढीनं तर चांगलं केलं, नानाजी पाटील, लहानभाऊ पाटील यांनी तर खांडेश्वरचं केलं, पण नव्या पिढीने सुद्धा त्याच्या पुढे जाऊन ही पतसंस्था सुंदर पद्धतीने उभी केली असं म्हणलं तरी वावगं ठरवलं. किराणा मालचं तर तुम्ही एक चांगल्या पद्धतीचं एक नवं दालन सुरू केलेलं आहे, यशस्वी रीतीनं चालवलेलं आहे. कमी नफा घेऊन ते चालवल्यामुळे नफा दिसत नसला तरी लोकांना स्वस्तामध्ये अनेक गोष्टी मिळत आहेत, याचाही आनंद आहे. याच्यात आता नवी टेक्नॉलॉजी आली, सॉफ्टवेअर आले, ठराविक वस्तू ठेवल्या तर त्या वस्तू जसं कमी होतील ते कळतं. नाहीतर हे काही सोपं नाही म्हणजे हे चालवणं, बरं का, सोपं नाही. आणि त्याच्यात काजूचे बदामाचे पाकिटे ठेवले तर कार्यक्रम होतो. आता कोणी सोडायला आलंच नाही, तो आता एकटा बसला, भूक लागली, असा कार्यक्रम होऊ शकतो. म्हणजे काय म्हणून तर याच्यात काय शेवटी त्याच्यात आता नवे सॉफ्टवेअर आलेत आणि त्याच्यातून खूप काही गोष्टी करता येतात. पण घरपोच पोहोचवणं हा एक प्रकार जो आता शहरामध्ये तो सुद्धा करणं शक्य आहे. की तुम्ही यादी व्हॉट्सअपला टाकायची, पेमेंट सुद्धा ऑनलाईन करायचं, तुमचा माल पोहोचता. या सगळ्या गोष्टी करणं शक्य, त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे या मताचा मी आहे. एक खरं आहे की कपालेश्वर जसं खांडेश्वर झालं तसं कपालेश्वर सुद्धा चांगल्या पद्धतीनं होईल याची खात्री मला आहे. खूप चांगली अर्थव्यवस्था आपण निर्माण केली आहे. मला आठवतं की आजचा कार्यक्रम आठवत असताना अनेक कार्यक्रम आठवत असतो, भाऊंच्या लक्षात आहे की नाही मला माहीत नाही. आणि तो कार्यक्रम म्हणजे एका वेळेस मणिभाई देसाई, आप्पासाहेब पवार, डॉक्टर अण्णासाहेब शिंदे यांनी दुधाच्यावर परिषद आपली झाली होती. कदाचित 80 ते 85चा काल हा इथंच झाली होती. रमेश म्हणतो समोरच झाली होती, त्यावेळेस तो शाळेतच जात होता. गावचं काम आपलं संपूर्णपणे वरच्या इथं वरचा माळा खालचा माळा काय वरचा पहाड, वरचं रान आणि खालचं रान हे 2 प्रकार आहेत. आता ते मला फार काळजी वाटते ना. होती नाही ना, पीटी बोलते ना नंतर. वरच्या रानातच चांगलं चाललंय. मधुभाऊ आणि ती संस्था ही गेली चांगली चालवली. खालचंही तुम्ही चांगलं चाललं असतं. थोडंसं इकडं तिकडं प्रत्येक गाव तिथं भांड्याला भांडं घरात असतं ते गाव आहे, परंतु जास्त वाजमारण्याची काळजी घेत चला. परंतु खूप चांगल्या पद्धतीनं आपण गाव सांभाळलं, संस्था सांभाळल्या आणि वाटचाल आपण सगळेजण करत आहात. आपल्याला खूप शुभेच्छा आजच्या निमित्तानं देतो आणि माझे 2 शब्द संपवतो.